संभाजीनगरमधील मच्छीमारांचं जे आंदोलन होतं ते आंदोलन आता मागे घेण्यात आलंय। लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात मच्छीमारांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे महिला सुद्धा अस्वस्थ झाल्या होत्या, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र अखेर आता संभाजीनगरमधलं हे जलसमाधीचं त्यांचं जे आंदोलन होतं ते आता 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय। बातमी आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमधून। या संदर्भात अपडेट घेऊन प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, तिथली परिस्थिती आता सध्या कशी आहे? नियंत्रणात येते का? आंदोलन स्थगित झालेलं आहे समजतंय? श्रद्धा परिस्थिती नियंत्रणात आहे आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर आता हे आंदोलन जे आहे मागे घेण्यात आलेलं आहे। 15 दिवसाच्या स्थगिती देण्यात आलेल्या आहे आंदोलनाला, कारण की आश्वासन असं देण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून की पुढे जी समिती आहे ही समिती गठीत करण्यात आलेली होती। त्या समितीमध्ये दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी असतात, छत्रपती संभाजीनगरचे आणि नगर जिल्ह्याचे। मात्र छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी सध्या 4 उपजिल्हाधिकाऱ्यांकडे असल्यामुळे 10 दिवसाचा वेळ द्या अशा पद्धतीने प्रशासनाची मागणी होती। त्यानंतर 10 दिवसानंतर आता जो या मागण्यांचा प्रस्ताव आहे त्या समितीसमोर ठेवला जाणार आहे, त्यासाठी हा वेळ मागण्यात आलेला आहे। आंदोलकांनी देखील हे मान्य केलेलं आहे आणि 15 दिवसाचा वेळ देऊन हे आंदोलन 15 दिवसासाठी स्थगित करण्यात आले। त्यामुळे आता सर्व मच्छीमार बांधव जे आहेत पुन्हा पाण्यातून बाहेर आलेले आहे आणि आता हे आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा या ठिकाणी या मच्छीमार बचाव कृती समितीचे अध्यक्ष लिंबोरे यांनी केलेली आहे आणि हे आंदोलन आता आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। बरोबर आहे सचिन, 15 दिवसानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।